असं कष्ट केलेले सदा पाण्यातच जाते तर पैसे. घरात तर पैसेच नाहीत पुरत. असं कष्ट केलेले सदा पाण्यातच जाते तर पैसे. घरात तर पैसेच नाहीत पुरत. असं कष्ट केलेले सदा पाण्यातच जाते तर पैसे. घरात तर पैसेच नाहीत पुरत. मग मग काय आता पण त्याच्यावर भागवतात सगळे. मग कसं आहे पाण्याचं हाल? पाणी आम्ही रोज 200 रुपयाने घेतो. काय ना काय नाव आहे तुमचं? लक्ष्मीबाई गंगाराम ढावारे. होय. हे पाणी कुठे येते? नळाला येते पाणी? नाही खरं सांग. नाही विकतच दररोजचं पाणी घेताव ना. ते पुरवणी बी येत नाही पाणी ना काहीच नाही. 2 दिवसाला अडकून पाणी. बरं कशी परिस्थिती आता इथं नेमकं? पाणीच नाही ना. 4-5 वर्ष झालं पाणी नाही. त्याच्यानं ती ताप यायला आता. इतर कुठं असता तुम्ही? मी सध्या इथंच आहे, मिस्त्री काम करतो. बरं. पण सध्या अब कुछ तो भी करना पड़ेगा ना, पानी की तो व्यवस्था करना पड़ेगा ना, कुछ तो भी करना बोर पड़ेगा। आहे का आपली बस? हा? बोर आहे लागतं ना आपली बोर बस? है पर बरं काय कशी परिस्थिती आहे बरं पाण्याची? पाणीच नाही. दुष्काळ आहे. आम्ही काम करावं का पाणी आणावं का कामाचं पैसे. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत गावखेड्यातले विषय दाखवतोय. आता काल ढोकी गावामधली बातमी दाखवली होती मी तुम्हाला. पाण्याचे कसे हाल होतात या भागातल्या नागरिकाचे. मी परत त्याच्या दुसऱ्या बाजूला आलो, दुसऱ्या गल्लीत आहे. ढोकीतच आहे मी आता. आता आज भाग 2 दाखवूया. मी सतत वेगवेगळे भाग दाखवणार आहे. विषय असा ढोकीचाच म्हणून नाही, जिल्ह्यातला कुठल्याही गावातला विषय असू द्या. जिथं पाण्याची समस्या आहे, जिथं नागरिकाची समस्या आहे, जिथं काही शेतीचे विषय आहेत, ते सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. आता मी ढोकीत आहे. आज भाग दुसरा बघूया. नेमकं ढोकी गावामधल्या लोकांचे कसे हाल होतात, पाण्यासाठी किती हाल होतात, पाणी येते का नाही नळाला, थेट आपण नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नाव काय तुमचं? स्वाती बोडके. पाणी येते नळाला? नाही येत, पाणी येतच नाही इकडं. बरं. भरपूर दिवस झाले, म्हणजे इकडं जसं आम्ही राहायला आलोय तसं नळाला तर पाणीच नाही. इथला बोर चालू होता, ते 8-10 महिने झाले, तिथं पण पाणी नाही. किती वर्षापासून नाही पाणी येत नळाला? इथं नळाचं पाणी तर 5-7 वर्ष झाले नाही. मग कुठून आणता पाणी आता? इकडून तिकडून आणावं लागते लांबून. सायकलीवर मुलांना रात्रभर जागावं लागते, त्यांचे 12वीचे पेपर आहेत. मग पोरांना आणावं लागतं. हे काय असं घाण आहे. बघा काय समस्या आहेत नागरिकाच्या, थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. पुढं पण इथं पण घर एक उघडं दिसतंय. येता का? काय नाव आहे तुझं? दे ये इकडं. काय नाव आहे तुझं? सुषमा शेंडके. अलीकडे. काय नाव आहे तुझं? सुषमा शेंडके. कशी परिस्थिती आहे पाण्याची? नळाला येते पाणी? पाण्याला पाणीच येत नाही नळाला. पाण्याची लय अवस्था आहे. विकतच घेतो आम्ही. सदा पैसे लागतात तर भरपूर पैसे जातात पाण्यासाठी. किती जातात पैसे बरं? ये पुढे जरा. असं सांगायला अलीकडे खाली ये. लय मोठे पैसे जातात. काय करतात वडील तुझे? बांधकाम करतात. मिस्त्री काम करतात. पुरतात का मग ते पैसे पाण्याला? पुरत नाहीत. मग आम्हाला सदा असं कष्ट केलेले सदा पाण्यातच जाते तर पैसे. घरात तर पैसेच नाहीत पुरत. कष्टाचे पैसे पाण्यात जातात. पाणी आमचं लय, आम्हाला पाण्याची अवस्था आहे. नळाला किती दिवस झालं बरं पाणी येत नव्हतं? लय दिवस झालं. तरी अंदाजे अंदाजे कसं. बघा थेट दाखवतो मी तुम्हाला. हिचे वडील मिस्त्री काम करतात त्या मुलीचे. शाळेत कितीला आहे तू? 10वी. 10वीला आहे मुलगी. हिचे वडील काम करतात मिस्त्री काम. तिच्या कष्टाचे पैसे जे आहेत ते पैसे पाण्यातच जातात असं मुलीनं थेट प्रतिक्रिया दिलेली आहे. काय सांगाल मामा, पाणी येते का नळाला? पाणीच येत नाही नळाला. वर्ष झालं एकच पाणी घेतात सगळे. हा. मग काय आता पण त्याच्यावर भागवतात सगळे. पाणीच येत नाही. काय सांगाल, येते पाणी नळाला? पाणी कसलंच येत नाही. मग खूप दुरून पाणी भरा. काय नाव आहे? ओंकार आवटे. किती दिवस झालं बरं पाणी आलं नळाला? आता 2-3 वर्ष झालं असेल होय. पाणी. काय तुझं काय नाव आहे? अलीकडे ये इकडे. तुझ्या पाणी. मग कसं आहे पाण्याचं हाल? पाणी आम्ही रोज 200 रुपयाने घेतो. विकत पाणी घ्यावं लागतं? हा, विकत घ्यावं लागतं. बघा पाणी विकत घ्यावं लागतं लोकांना. भाग 2 दाखवतो मी तुम्हाला. प्रतिक्रिया ढोकी गावामध्ये नागरिकाचे कसे हाल होतात. आता उन्हाळा दिवस आहे. आज 24 मार्च 2024 तारीख आहे. वेळ दुपारची 4 वाजण्याची आहे. मी ढोकी गावात आहे. परत मी आता त्याच गावात आलो आहे. आज भाग दुसरा दाखवतो. नेमकं या गावातले नागरिकाचे कसे हाल होतात, किती हाल होतात पाण्यासाठी. भटकंती करावी लागते लोकांसाठी. वेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना पाणी आणावं लागतं, दुरून पाणी आणावं लागतं, विकत पाणी आणावं लागतं. होय आजी, पाणी विकत आणता का फुकट आणता? विकतच आणताव की आम्ही. हां. हा. काय नाव आहे तुमचं? लक्ष्मीबाई गंगाराम ढावारे. होय. हे पाणी कुठे येते? नळाला येते पाणी? नाही. खरं सांग. नाही. इकडे या. कुठून आणते पाणी? काय नाव आहे तुझं? देवाश्री लखन काशीकर. कुठून पाणी आणता तुम्ही? लांबून तिकडून आणता. विकत आणता का फुकट? इकत. तू बी आणते का पाणी? होय
बरे पाणी येतं का नळाला? पाणी येतंय का? हो. हो येतंय ना? हो काय सांगाल आज कशी परिस्थिती आहे बरं? नाही पाणीच सर नाही हो कसं इकतच दररोजचं पाणी घेताव ना ते पुरवणी बी येत नाही पाणी ना काहीच नाही 2 दिवस अडकून पाणी घ्यावंच लागतं या मग आता कष्ट करावं का पाण्याला घालावं बरं हां मग काय तर पाणीच नाही कोणती गली म्हणते ती? ही वय दत्तनगरची गली बरं. बघा परिस्थिती कशी आहे थेटच जाणून घेऊया आपण. काय नाव आहे तुमचं? शिवकन्या रमेश डावारे. बरं कशी परिस्थिती आता इथं नेमकं? पाणीच नाही ना 4-5 वर्ष झालं पाणी नाही त्याच्यानं ती तापी यायल्यात आजारी ह्या नाल्याचं असं चाललंय आजारी पडते तर सुभाष साहेबा शिकून पाणी आणतात पोरं सायकलीवर. हा मग आता रोज कामाला जावं लागतंय कामावर आले की किती 300 रुपये मिळतात 200 रुपये तर पाण्यालाच घालायचे आणि 100 रुपयात घर कसं भागवायचं. ही अशी चालली परिस्थिती. बघा मजुरीचे पैसे पाण्यात घालावे लागतात. थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत आपण. इथं काय काय नाव मामा तुमचं? माझं नाव रामभाऊ महादेव शरणांगत. बरं. मी प्रॉपर बीड जिल्ह्यातला रहिवासी असून इतर कुठं असता तुम्ही? मी सध्या इथंच आहे मिस्त्री काम करतो. बरं. पण सध्या पाण्याची परिस्थिती अशी बिकट होत गेली की जेणेकरून 1946 ते 1985 पर्यंत माझं बचपन इथंच गेलं आणि त्यावेळेस आम्ही टँकरनं पाणी भरत होतो. टँकर येत होतं सुभाषरावजी देशमुख साहेब हे मोफत पाणी पुरवठा करत होते. त्यावेळेस आम्ही पैप टाकून पाणी काढत होतो. म्हणजे पाण्याचा दुष्काळ आम्ही पाहिला आहे. पण ह्याहीपेक्षा आज जी परिस्थिती पाण्याची आहे ती निव्वळच बिकट आहे. आणि त्यातली त्यात पाऊसकाळ त्यावेळेस बरा होता पण आज काय पाऊसकाळ बराबर नाही. त्यामुळं पाण्याचं नियोजन जे आहे ती प्रत्येक महाराष्ट्रातील 27,598 ग्रामपंचायत ह्याने पाण्याचं नियोजन बराबर केलं पाहिजे आणि प्रत्येक गावच्या नागरिकांना पाणी पुरवठा म्हणजे जेणेकरून केंद्र शासन राज्य शासन हे जे काही सामाजिक निधी आर्थिक अहवालामध्ये सादर करतात आणि प्रत्येक गावच्या नागरिकांच्या काही सुविधा आहेत तिथं पाणी असेल आरोग्य असेल किंवा अनेक शिक्षण असेल या ज्या माध्यमातून जी काही आर्थिक निधी जी मंजूर होऊन येतो तो निधी जातोयच कुठं आणि जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत. 358 तालुक्याचे आमदार 1946 ते 2024 पर्यंत करतात काय? आज जेणेकरून परिस्थिती अशी आहे प्रत्येक गाव ग्रामपंचायतची ही पाण्याची अवस्था तिकडे दाखवा जवळ दाखव. ही पाण्याची अवस्था बघा बघा पाईप कसा दाखवतो. आणि राज्य शासन आणि महाराष्ट्र शासन आणि त्यातून स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत कार्यालय यांना नळपट्ट्या भरून बी आणि घरपट्ट्या भरूनही जर गावातल्या माणसांना पाणीच मिळत नसेल तर मग हे राजकारण चाललंय कुठल्या दिशेनं. आणि सध्या तरी पाण्याचं मार्केटिंग चालू आहे जेणेकरून जार तुमचं डिस्लरी प्लॅन्ट जार घ्यायचं म्हणलं तर 20 रुपयाला आहे. डिस्लरी जर घ्यायचं म्हणलं तर 20 रुपयाला आहे. म्हणजे सध्या तरी ही शासन पाण्याचं मार्केटिंग करते. ह्यातच कळतं आहे की ही पाण्यात सध्या खाजगीकरण करायला लागले आणि जनतेची प्रत्येक गावच्या जनतेची पिळवणूक आहे ही जाणून बुजून आहे. बघा नागरिकाच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेणार आहेत आपण. काय मामा काय परिस्थिती आहे बरं इथं पाण्याची? काय सांगाल चाचा? पानी आता है यहाँ पे? पानी बिल्कुल नहीं है गली में तो परेशानी है पानी की तो क्या करना पड़ता है इसको? अब कुछ तो भी करना पड़ेगा ना पानी की तो व्यवस्था करना पड़ेगा ना कुछ तो भी करना पड़ेगा। बोर है क्या अपने पास? हाँ। बोर है लगता ना आपके बोर पास? है पर पानी कहाँ आए उसको फिर क्या क्या करते कहाँ से लाते पानी? लाते इधर से लाते। क्या नाम है आपका? सैयद आमिर हुसैन। हाँ? सैयद आमिर हुसैन। अच्छा फिर आप क्या कितने दिन को एक बार पानी आता है? नल है ना यहाँ पे? यहाँ पानी नहीं आता ना, गली में पानी नहीं है। कितने साल से आता है? कितने साल पहले आया था? कम से कम 2-4 साल पहले आया था पानी। बाद में पानी बंद होगा तो बाद में पानीच नहीं है इधर। बघा ढोकी गावामध्ये 4 वर्ष झालं या गावचे नागरिक जे आहेत ते पाण्यासाठी भटकंती करतात, त्यांचे हाल होतात, पाण्याचा दुष्काळ भोगतात नागरिक, दुष्काळाचा झळा या नागरिकांना लागतात. काय नाव काय तुमचं? नंदार पूर्ण काय नाव? नंदारून अडसळ. बरं काय कशी परिस्थिती आहे बरं पाण्याची? पाणीच नाही दुष्काळ आहे आम्ही काम करावं का पाणी आणावं का कामाचं पैसे पाण्याला घालवावं पाणीच नाही काय करायचं पाणी पाहिजे आम्हाला. मग सध्याचे किती दिवस झालं पाणी आलं नाही इथं? लय दिवस झालं वर्ष झालं पाणीच नाही नळाला. होय आजी पाणी येतं का नाही नळाला? इकडे या बरं बाहेर खरं सांगा येते का पाणी? पाणी आहे हा? इकत पाणी आहे खरंच नियमानं म्हणल्यावर खरं इकतच पाणी आहे. हो सगळ्या लोकांना त्रास आहे किंवा इथं गल्ली. काय नाव आहे तुमचं?
मी आहे तिकडून आलेले आहे आता पाहुणे आला होता पाहुणे आले मी तुम्ही? आता पाणी नाही की त्यांच्या पाणी नाही आता काय करावं मग विकत घेतलंय विकत घ्यावं लागतंय पाणी 2000चं आता हं? 2000च पाणी विकत घेतलंय आता चालू- मंजुरी करावं का पाण्यालाच पैसे घालवा आम्ही बघा पाण्याची डोकी सोय- गावात दत्तनगर भागामध्ये काल मी एक ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला होता. या भागामध्ये पाणी नाही, पाण्यासाठी लोकांचे हाल होतात, जनावरांना पाणी नाही, दुष्काळी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. मात्र इथं नळाला पाणी आलं नाही. 2 ते 3 वर्ष झालं हे जे नागरिक आहेत ह्या नागरिकांच्या नळाला इथं जे नळ कनेक्शन आहे घेतलेलं त्यांनी त्या नळातून पाणीच येत नाही. आता दाखवलं आपल्याला एका नागरिकाने इथं नळ असं तुटलेल्या अवस्थेमध्ये तसाच पडलेला आहे नालीमध्ये, नाल्या गच्च भरलेल्या आहेत. नागरिकाच्या काय प्रतिक्रिया आहेत, नागरिकाच्या पाण्यासाठी कसे हाल होतात हे मी सतत ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणारा, वेगवेगळ्या भागात जाऊन वेगवेगळ्या स्टोऱ्या करणारा, वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट करणार आहे. असे जर काही कुठे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर थेट संपर्क करू शकता. मात्र प्रशासनानं, स्थानिक प्रशासन जे आहे या प्रशासनानं या लोकांकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून या लोकांचे हाल होणार नाहीत. कॅमेरामन सचिन भोसलेसोबत मी हुकमत मुलानी, ढोकी, उस्मानाबाद, धाराशिव. पाणी नाहीये म्हणायचं आम्हाला, तरच आपलं होईल. आहे घरात राहायचं कसं, घरात कसं राहायचं, खायचं कसं, काय चिकनगुनियामध्ये किती होतात, तापी येतात लेकरांना. आमच्याकडनं काही दिवसात पाणी नाही.